रेडी स्टार्ट. कापसाचे महत्त्व निर्विवाद असून आजच्या मानवनिर्मित धाग्यांच्या युगातही जवळजवळ निम्मा धाग्यांचा भाग कापसाच्या सुताचाच आहे. जगात साधारण 350 लाख हेक्टर जमीन कापसाखाली असून उत्पादन 800 ते 820 लाख गासड्यांचे आहे. परिच्छेद. कापसाखालच्या जमिनीचा विचार केला तर भारत अग्रेसर असून सर्वाधिक कापसाखालची जमीन भारतात आहे. भारतात जागतिक लागवडीच्या 20% क्षेत्र भारतात आहे, परंतु एकूण जागतिक कापूस उत्पादनाच्या फक्त 10%च कापूस भारतात होतो आणि आपल्या प्रचंड लोकसंख्येची गरज भागवून अत्यल्प कापसाची निर्यात होते. गेल्या 3 वर्षात जागतिक कापूस निर्यातीत भारताचा हिस्सा अगदी नगण्य आहे. खरोखर कापूस लागवडीयोग्य प्रचंड जमीन व हवामान उपलब्ध असताना आपण कापूस निर्यातीत मागे आहोत. परिच्छेद. भारतात अनेक राज्यात कापूस होतो, परंतु महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश 3 राज्यातील या पिकाखालील एकूण लागवड क्षेत्र भारतातील एकूण लागवडीच्या 42% आहे. मात्र या 3 राज्यातील एकूण उत्पादन फक्त 22%च आहे. पंजाब, हरियाणा व राजस्थान या 3 राज्यातील लागवड क्षेत्र 19% असून उत्पादनात या राज्यांचा हिस्सा 36% आहे. तर दक्षिणेत कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या 3 राज्यातील लागवड क्षेत्र भारताच्या एकूण कापूस लागवडीच्या 23% आहे व उत्पादन 24% आहे. उत्तरेतील लागवड पाणी पुरवठ्याखाली आहे तर मध्य भारतातील पावसावर. परिच्छेद. यंदा कापसाचे उत्पादन आतापर्यंत 107 लाख गासड्यांचा विक्रम मोडून 120 ते 122 लाख गासड्यावर जाईल असा अंदाज केला जात आहे. यंदा फेब्रुवारीच्या मध्यापर्यंतच सुमारे 84 लाख गासड्या कापूस बाजारात आला असून अजून 40 लाख गासड्यांची आवक अपेक्षित आहे. या वर्षी सरकारने आतापर्यंत 10 लाख कापसाच्या गासड्यांच्या निर्यातीस परवानगी दिली आहे.